राज्यातील रेशनधारकांना, गॅस ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना सोबतच लाडक्या बहिणींना घरकुल योजना 2025 या योजनेमार्फत 1,20,000 इतके अनुदान घर बांधणीसाठी दिले जाणार आहे। बघा, तुम्हाला जर घरकुल योजनेचा अर्ज करायचे असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे 4 कागदपत्रे आहेत। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील तरच तुमच्या खात्यामध्ये घर बांधण्यासाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। सोबतच पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्यांच्याकडे पात्रता असेल आणि 4 कागदपत्रे असतील अशा नागरिकांना घर बांधण्यासाठी ग्रामीण भागामध्ये 1,20,000 इतका निधी दिले जाणार आहे, तर डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागामध्ये 1,30,000 इतका निधी दिला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण नागरिक आहेत तेवढ्या नागरिकांसाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने फक्त याच नागरिकांना घरकुल योजनेसाठी 1,20,000 आणि 1,30,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने पहिले जे आहे ते म्हणजे राज्यातील सरसकट सर्व रेशनधारक, ज्यांच्याकडे पिवळे रेशनधारक असेल, केसरी रेशनधारक असेल किंवा पांढरे रेशनधारक असतील, तर या तिघांसाठी सुद्धा घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। दुसरं म्हणजे राज्यातील बांधकाम कामगार, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल, गवंडी असाल किंवा स्वतः मिस्त्री असाल तरी पण तुम्हाला घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी प्रामुख्याने 1,20,000 इतका निधी खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच राज्यातील शेतकरी, जगाला जो पोशिंदा आहे, जगाच्या पोशिंद्याला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। किंवा ज्यांना शेती नाही, शेतीमध्ये मजुरी करतात अशा शेतमजुरांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच छोटे मोठे व्यवसाय करणारे, बघा सर्वांची नावे घेतोय, परंतु तुमच्याकडे 5 पात्रता असतील आणि कागदपत्रे असतील तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। तर बघा, सरासरी 2 ते 3 लाख नागरिक फक्त कागदपत्रे नसल्यामुळे घरकुलासाठी पात्र ठरत नाहीत। आणि 6वं म्हणजे 2,50,000 रुपयांपेक्षा ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा नागरिकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। परंतु घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी 4 कागदपत्रे आणि 5 पात्रता असावीच लागणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, 5 पात्रता द्या, कागदपत्रे द्या आणि तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम घर बांधणीसाठी दिली जाणार आहे। बघा, राज्यामध्ये 2016-17 या वर्षामध्ये भरपूर नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला होता, परंतु भरपूर नागरिकांचे अर्ज मंजूर झालेले नाही। त्याची महत्त्वाची शासनाने 2च कारण सांगितले आहेत की त्यांनी जी कागदपत्रे दिलेली होती तर ती अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे जी होती तर ती कागदपत्रे त्यांनी दिलेली नव्हती। जी कागदपत्रे दिलेली होती त्याचा काही उपयोग झालेला नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे 5 कागदपत्रे आणि 5 पात्रता सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा 100% घर मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे। तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, राज्यातील नागरिकांसाठी तब्बल 20 लाख घरे महाराष्ट्र राज्यामध्ये मंजूर झालेले आहेत, परंतु तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, केंद्राने महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे जरी मंजूर केलेले असतील, परंतु तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक जर तुम्हाला घर देत नसेल, पात्रता असेल, तरी पण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा लाभ आलेला आहे। त्यांच्याविषयी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, परंतु खरोखर तुम्ही पात्र आहात का हे चेक करा। आणि तुमच्या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी जर तुमचं नाव यादीमध्ये समाविष्ट केलं नाही तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। तर बघा, राज्यातील लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व अर्जदार बहिणी आणि अर्जदार नागरिक यांचा सर्वे गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील करतील, म्हणजेच सर्वस्वी अधिकार तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेला आहे। यामध्ये तालुक्याचे स्तरीय, जिल्हास्तरीय
कोणीही दखल देणार नाही। सर्व काम सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील हे सर्वे करणार आहे आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा घरकुल दिले जाणार आहे। परंतु मागील वर्षामध्ये सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या जवळच्या सदस्यांना, नातेवाईकांना भरपूर घरे दिलेले आहेत असे सुद्धा निदर्शनास आलेले आहेत। भरपूर नागरिकांनी तक्रारी सुद्धा नोंदवलेल्या आहेत। सरकारकडे याचा अहवाल सुद्धा गेलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, जर तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी तुम्हाला घरे दिली नाही तर तुम्ही काय करायचं आहे ते तर सांगणारच आहे। परंतु अत्यंत महत्त्वाच्या अशा 5 पात्रता आहेत आणि 4 कागदपत्रे आहेत, ते जर असतील तरच तुम्ही थेट लाभ घेऊ शकता। जरी सरपंच, पोलीस पाटील यांनी घरे दिले नाही तर तुम्हाला थेट घर मंजूर होणार आहे। त्यासाठी एक महत्त्वाची पायरी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जे शेवटपर्यंत पाहतील त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने सांगणार आहे की 100% कशा पद्धतीने घर मिळणार, म्हणजे मिळणारच आहे। परंतु या वर्षीपासून सरपंच असतील, पोलीस पाटील असतील किंवा ग्रामसेवक असतील, त्यांना त्यांच्या जवळच्या सदस्यांना किंवा नातेवाईकांना घरे देता येणार नाही, कारण तुमची यादी आपल्या महाराष्ट्र राज्य शासनातर्फे येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्ज करा। अशा पद्धतीने काळजी करू नका की गावातील सरपंच, पोलीस पाटील आपल्याला घरे देणार नाही, त्यामुळे सुद्धा भरपूर नागरिक अर्ज करत नाही। तर यावर्षी तब्बल 20 लाख घरे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अर्ज करा, तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो। बघा, घरकुल योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच घर बांधण्यासाठी रक्कम किती मिळणार, लाभ किती मिळणार, हा सुद्धा प्रश्न भरपूर वेळा विचारला जातो, त्याचं उत्तर सुद्धा लगेच बघणार आहोत। परंतु महत्त्वाची 4 कागदपत्रे आणि 5 पात्रता लगेच बघून घेऊयात, कारण कागदपत्रे आणि पात्रता अत्यंत महत्त्वाचे आहे। ज्यांच्याकडे ही कागदपत्रे असतील आणि पात्रता असतील त्यांनाच प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। तर बघा, प्रामुख्याने तुम्हाला फक्त 2च जागेवरती अर्ज करता येणार आहे, तो पण ऑफलाईन म्हणजेच कागदी। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला फक्त 2च जागेवरती अर्ज करता येणार आहे, अन्यथा मागील वर्षी, त्याच्या मागील वर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत होता। गावातील माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अर्ज करता येत होता। परंतु आतापासून, या वर्षीपासून तुम्हाला फक्त 2च जागेवरती अर्ज करता येणार आहे। एकतर गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल तर तुम्हाला गावातील ग्रामपंचायत बेस्ट राहील, परंतु पंचायत समिती जवळ असेल, सारखं येणं जाणं असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता। परंतु पात्रता लक्षात घ्या, जर तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करा, सोबतच कागदपत्रे असतील तरच अर्ज करा। कशाला अर्जाचे पैसे सुद्धा वायाला घालवता, त्यामुळे लगेच पात्रता सांगतो अगदी झटपट पद्धतीने। बघा, घरकुल योजनेचा लाभ फक्त याच नागरिकांना मिळणार आहे, त्यामध्ये प्रमुख 5 पात्रता असतील। त्याच नागरिकांना प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेसाठी 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। त्यामुळे 5 पात्रता आहेत का हे चेक करा, कागदपत्रे आहेत का हे चेक करा, त्यानंतरच तुम्ही सुद्धा घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तर बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदार नागरिक भारत देशाचा रहिवासी असावा, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये राहत असावा आणि त्याच्याकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्ड असावे। जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुम्ही 100% अर्ज करायचा आहे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत तोलाची, मोलाची आणि महत्त्वाची आहे। बघा, दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदार बहीण किंवा अर्जदार नागरिक, बघा, लाडक्या बहिणींना सुद्धा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, अर्जदार बहीण किंवा नागरिक टॅक्स भरत नसावे, तुम्ही सरकारचा कोणताही टॅक्स भरत नसावी, सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, याच्यामध्ये ट्रॅक्टर, टॅक्सी सोडण्यात आलेले आहे, वगळण्यात आलेले आहे। ट्रॅक्टर, टॅक्सी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, परंतु त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। बघा, स्पष्ट शासनाने पात्रतेमध्ये सांगितलेलं आहे, 4 चाकी गाडी नसावी। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, अर्जदाराने या अगोदर मागील वर्षामध्ये सरासरी 10 वर्षांपूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। म्हणजेच तुम्ही मागील 10 वर्षांमध्ये जर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला अजून
दोन डबल लाभ दिला जाणार नाही। परंतु या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज करत असाल किंवा तुमचा अर्ज पात्र ठरलेला नसेल तर या वर्षी तुम्हाला 100% घर दिलं जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदाराकडे रेशन कार्ड असावे। तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या, केसरी रेशन कार्ड असू द्या किंवा पांढरे रेशन कार्ड असू द्या तरी पण चालणार आहे। जर रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे सरासरी उत्पन्नाचा दाखला तरी असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे, अन्यथा थेट अपात्र करण्यात येणार आहे। मग म्हणू नका गावातील सरपंचांनी आम्हाला लाभ दिला नाही, पोलीस पाटलांनी आम्हाला लाभ दिला नाही। जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये असाल तर तुम्ही सरपंचांना सुद्धा, ग्रामसेवकांना सुद्धा आणि पोलीस पाटलांना सुद्धा थेट बोलू शकता, आमच्याकडे पात्रता आहे, आम्हाला लाभ का दिला गेलेला नाही। परंतु सिरियलने तुम्ही बघायचं आहे की आपल्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना जर पात्रतेमध्ये बसवलेलं असेल आणि आपण लास्टला असेल तर ठीक आहे, परंतु आपल्यापेक्षा ज्याच्याकडे पात्रता नाही त्याला जर अर्ज करून लाभ दिला तर त्याविषयी तुम्ही सुद्धा बोलणं गरजेचं आहे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा गरीब कुटुंबातील असावा। सर्वेनुसार तो जर पात्र ठरला तरच त्याला लाभ दिला जाणार आहे। जर तुम्ही पात्र्याच्या घरामध्ये राहत असाल, तुमचं घर कच्चं घर असेल, तुमच्या घरामध्ये भरपूर ठिकाणी जर होलं पडलेले असतील तर तुम्हाला 100% लाभ दिला जाणार आहे। जर तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी जर तुम्हाला घरकुल दिले नाही तर तुम्ही त्याच्याविषयी सुद्धा अपडेट द्यायचे आहे। बघा, तुम्हाला मी सांगतोय त्या पात्रता लक्षात घ्या, कागदपत्रे लक्षात घ्या, तर असेल तरच तुम्ही अर्ज करायचा आहे। परंतु आता महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे। बघा, कागदपत्रे असतील तरच लाभ घेता येणार आहे, त्यामुळे कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। बघा, ही कागदपत्रे नसल्यामुळे भरपूर नागरिकांना पात्र असूनही अपात्र करण्यात आलेलं होतं। आता बघा, महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता आपण बघितलेल्या आहेत, परंतु लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आपण पात्रता बघतोय परंतु लाभ किती मिळणार त्याविषयी सरांनी सांगितलं नाही। बघा, डोंगराळ भाग असेल, नक्षलग्रस्त भाग असेल, अशा भागामध्ये तब्बल 1,30,000 इतका निधी दिला जाणार आहे। जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्हाला टोटल रक्कम 1,20,000 इतकी दिली जाणार आहे। म्हणजेच डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागामध्ये 30,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे, तर ग्रामीण भागामध्ये 20,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। सरासरी 10,000 जास्त दिले जाणार आहे डोंगराळ भागातील नागरिकांसाठी। तर बघा, डोंगराळ भागामध्ये 1,30,000 तर ग्रामीण भागामध्ये 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। आता बघा, तुमच्याकडे महत्त्वाची जी 4 कागदपत्रे सांगण्यात आलेली होती ती 4 कागदपत्रे असतील तरच तुम्ही अर्ज करायचा आहे, तुमचा फॉर्म तरच पात्र ठरवला जाणार आहे आणि तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ सुद्धा दिला जाणार आहे। तर बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असायला पाहिजे। आता हे मनरेगा जॉब कार्ड तुमच्या गावामधील ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, गावातील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा शिपाई असेल यांच्याकडे सांगायचं आहे की आम्हाला मनरेगा जॉब कार्ड पाहिजे। त्यानंतर तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड दिले जाणार आहे, सोबतच रहिवासी दाखला। बघा, दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, रहिवासी दाखला। तुम्ही खरोखर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, त्याच गावामध्ये खरोखर राहतात, यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तोच दाखला रहिवासी दाखला असतो। बघा, 2 कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची होती। सोबतच मालमत्ता नोंदपत्र। आता हे मालमत्ता नोंदपत्र कुठं मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, परंतु या मालमत्ता नोंदपत्राऐवजी ग्रामपंचायत पत्र असते तेच जोडून द्या। तुम्हाला मालमत्ता नोंद प्रमाणपत्रासाठी फी सुद्धा द्यावी लागेल, त्याच्याऐवजी फ्रीमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र दिले जाते, ते भरून दिले तरी पण चालू शकणार आहे। सोबतच जागेचा उतारा। जर तुमच्या नावाने शेती असेल तर जमिनीचा 7/12 सुद्धा जोडून द्यायचा आहे, 8 उतारा असेल तर तो सुद्धा जोडून द्यायचा आहे। परंतु ज्यांच्याकडे जमीन नाही, 1 एकर पण त्यांच्याकडे जमीन नाही, त्यांना ग्रामपंचायततर्फे जमीन सुद्धा दिली जाते। तुमच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि शिपाई यांच्याशी बोलून तुम्हाला ग्रामपंचायतची जी जागा असते तर त्या जागेचा उतारा सुद्धा दिला जात असतो। त्यामुळे ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील, बघा, ज्यांना ज्यांना घरकुल योजनेचे अर्ज करायचे असतील, आता बघा, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजनेमार्फत तब्बल महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही सुद्धा घरकुल योजनेचा अर्ज करा, टाळाटाळ करू नका, अन्यथा तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेपासून वंचित राहावं लागेल।
असेल, त्यामुळे तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। सोबतच रेशनधारकांनी सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। गॅस ग्राहकांनी सुद्धा लाभ घ्यायचा आहे। शेतकरी वर्ग असेल, मजुरी वर्ग असेल किंवा बांधकाम कामगार असतील किंवा छोटे मोठे उद्योग करणारे व्यापारी असतील किंवा खाजगी कंपन्यांमध्ये कामाला असणारे नागरिक असतील, तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, परंतु ते जर क्षेत्र खाजगी क्षेत्र असेल, खरं उत्पन्नाची मर्यादा कमी असेल तरी पण तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। परंतु प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला असेल किंवा तुमचं जे मतदान कार्ड असतं त्याचं झेरॉक्स लागणार आहे। रेशन कार्ड तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। जे नॉर्मल डॉक्युमेंट असतात, रेग्युलर जीवनामध्ये आपण कुठेही डॉक्युमेंट देत असतो, ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। सोबतच 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा असावेत। परंतु हा अर्ज गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये करू शकता। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।